नमस्कार गोंयकारांनो. न्यूज गोवा चॅनलात तुमच्या सगळ्यांचे स्वागत. इश्टानो, आमी आसा मडगांवच्या गोगळ हांगा प्रोफेसर प्रभाकर तिंगलो हांच्या घरांत. खूब दीस इच्छा आशिल्ली की सद्याचे जे गोंयांत सामाजीक थोडेशे बदल म्हणा किंवा जे इश्यूज म्हणा किंवा पॉलिटिकल कांय जे इश्यूज आसा सद्या, जे कॉन्फ्लिक्ट्स आसा, ताचेर थोडीशी क्लॅरिटी सरा कडल्यान घेवपाची आणि ती तुमचे मेरेन पावोवपाची हो आमचो उद्देश आशिल्लो. सर, नमस्कार. हॅलो. खूप दिसांनी सर तुम्ही मेळ्ळे आमकां. तुम्ही अदरवायज तुमची रिएक्शनां, तुमचे कांय जे विचार आसा ते आमकां पळोवपाक मेळटा. पूण आमच्या मनांत कांय विशय आशिल्ले, विचार आशिल्ले, आनी ते अशे की सद्याच्या गोंयच्या राजकारणांत म्हाका खुबदां अशें कन्फ्युजन दिसता की लोक ज्या तरेन विचार करता, की लोक ज्या तरेन रिएक्ट जाता, लोकांचे जे तरेन त्रास आसा, कश्ट आसा, ते पॉलिटिकल प्लॅटफॉर्माचेर कशे सर गोंय येना किंवा ते रिफ्लेक्ट जायना. गोंयांत सद्या आंदोलनां चालू आसा. गोंयचे लोक गांवांनी लोक त्रासांत पडल्यात, त्रासांत कश्टांत आसा. सर, तुम्ही हे सगळ्या सिच्युएशना कडेन पॉलिटिक्साच्या एंगलांतल्यान तुम्ही कशें पळयता, सामाजीक आनी पॉलिटिकल? या सी म्हजी एक मत आसा. लोकशाही जर तर जिवंत उरतली आनी तर ताजी जर उरतली तर सरकार म्हणटा तो प्रत्येक 5 वर्सांनी चेंज जावपाकच जाय. ते सरकारान मागीर बरें काम करून नाल्यार वायट काम करून तेन्नाच लोकशाही जिवंत उरता. पॉवर हॅज टू चेंज द हँड्स हे हांव मताचो आनी ताकाच लोकशाही म्हणटात. आनी हे घडोवन हाडप कोणें? हे घडोवन हाडप सिव्हिल सोसायटी, जे सिव्हिल आनी जे समाजा भितर थिंकर्स आसात, दुसरे पॉलिटिकल ओपोजिशनान पॉलिटिकल पार्टीज, दोज आर ओपोजिंग द गव्हर्नमेंट, आनीक तिसरे म्हणटा ते मिडिया. मिडिया म्हणटा ती हांव मानता, मिडिया म्हणटा ती एक ओपोजिशनाचो भाग. आता गेल्ली एक 15 वर्स एक नवे तरेचो ट्रेंड आयला की मिडिया समजता आमी रुलिंगाचो भाग म्हणून. पूण 15 वर्स पयलीं जर मिडिया जर पळयल्ली तर तूं आमकां दिसतालें कितें म्हणटा दिसतालें तशेंच तें की मिडिया इज द फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी. चवथो खांबो म्हणल्यार कितें? चवथो खांबो म्हणल्यार तो एक इंडिपेंडंट खांबो, आनीक दॅट इज टू हॅव सम तुगेले मॉनिटर द लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह अँड इवन द ज्युडिशरी अँड द पीपल. सो ह्या आतां म्हणल्यार कशें तरी हें जालां, कितें कोलमडलां, हें सगळें गेलां. आनी तेका आमी पळयतात की लोकांचे जे इश्यू पळय आसात ते आमकां प्रखरपणान प्रिंट मिडियाक दिसनात आनी इलेक्ट्रॉनिक मिडिया दिसनात. पूण एक परिणाम सोशल मिडिया आयल्या, डिजिटल मिडिया आयल्या, खंय दिसना जाल्यार पासून ते प्रश्न थंय येतात, लिपोवन दवरपाक शकना कोणी आता. पूण आतां ते प्रखरपणान दिसना. कित्याक जे राजकारण पळय चल्लां ते बरें चड चल्लां ते देश, देव आनी धर्माचेर. सी, तूं जर पंडीत नेहरू टायमार कितें आशिल्लें, जय हिंद म्हणल्यार विक्ट्री ऑफ द पीपल, दॅट इज कॉल्ड एज जय हिंद, म्हणल्यार विक्ट्री ऑफ डेमोक्रेसी, जय लोकशाय. मागीर आयलें जय किसान जय जवान शास्त्री टायमार. मागीर वाजपेयी टायमार आयलें जय विज्ञान. आनी आतां येता नारी कसले जय श्रीराम आनी जय शिवाजी. म्हणटकच लोकशाय म्हणटी गेली, लोक म्हणटे गेले सगळे. आनी आतां सगळी आमची रुटीन लायफा पसून राजकारण येवपाक लागला. दॅट इज ए बॅड थिंग. राजकारण म्हणटा तें राजकारणा पुरतें उरपाक जाय, लोकशाही पुरतें वचपाक जाय. आतां आमचे रेग्युलर लायफान येवपाक लागला. आतां तूं पळयलां, आतां बीजेपी धर, ते आतां नवी नवी सेल करतात पळय, चार्टर्ड अकाउंटंट सेल, डॉक्टर सेल, आनी थोड्या दिसांनी सार्वजनीक गणेश उत्सव सेल करतले, आनी दहन भूमी सेल पसून करपाक आसा. म्हणजे आमचे सगळे लायफान भितर पॉलिटिक्स हाडप. मनशाक एक आपल्या लायफ डिफरंट फ्रॉम पॉलिटिक्स, एक तरेचे ब्रदरहूड, फ्रेटर्निटी, एक नेबरहूड अशें रावप ना.
सो हे म्हाका दिश्टी पडटा. पण सर कशें जातालें की राजसत्ता ही मर्यादीत असताली हय आणि अपोजिशन हे जबाबदार असताले. हय सो तेन्ना ह्यो गजाली नीट आणि सारकी वचूंक शकता. ताचे रिफ्लेक्शन समाजाचेर आणि बाकीच्या गजालींचेर आमकां दिसपाक लागता. इवन राजकारणाचेरय ताचे रिफ्लेक्शन दिसता. आयज परिस्थिती अशी आसा की राजसत्ता ही जबाबदार ना. हय विरोधक हे खंय तरी कच खाता किंवा भिता किंवा आपली जबाबदारी किंवा आपले जे कर्तव्य आसा ते करपाक हांव करना अशें म्हणना. ते करपाक कमी पडटा आणि ताचे ओवरऑल रिफ्लेक्शन समाजाचेर खंय तरी आतां दिसपाक लागला. समाजूय आतां कचरपाक लागला, समाज भिवपाक लागला. सो नारेबाजी जी जाता तातूंत प्रत्येक जाण आपली एक घोशणा दिता आनी आपणाक सेफ दवरता. सर ही परिस्थिती जर बदलतली जायत, सद्याची जी थोडीशी दडपल्ली परिस्थिती जी आसा, दडपलेली जी परिस्थिती आसा ती तर मोकळी जातली आणि समाज थोडोसो मुक्त जातलो आणि सारको रॅशनल विचार जर करपाक लागतलो जाल्यार कितें जावपाक? ना सी जेन्ना कितें सामकी घसरता न्ही आनीक सामकें सकली लेवलाचेर पावता, खंयची जाल्यार खंयची शक्ती मागीर ते परत वयर काडटाच. आतां हालीं पळयलें तुमी आमी कॉक्रोच पळय म्हणटा ती आमी तांची फकाण मारूं ते इमॅच्युअर म्हणूं, पूण ती जनरेशन झी स्टायल तांकां कोणाचें पडून गेलें ना. बरोबर. तुमी ताका कितें म्हणात ते तांगेल्या मार्गान वतले. दे वील एन्जॉय अँड ऑल्सो दे वील डू समाजकार्य. दे वील एन्जॉय अँड दे वील ऑल्सो डू राजकारण. बरोबर. सो तांणी एक तरेचो होप दिलो म्हणना हांव, पूण एक कॉन्फिडन्स निर्माण केला. आमी पळय म्हणटा लोक न्हिदून आशिल्ले. बरोबर. सो बरोबर. नवी जनरेशनाक एक कॉन्फिडन्स निर्माण केला की आमी सत्ते कडेन, हांव मोदी कडेन म्हणना जाल्यार बीजेपी कडेन म्हणना, बरोबर. राजकीय सत्ते कडेन टक्कर दिवपाक शकता. बरोबर. ती सत्य मागीर कोणाली आसूं, बरोबर. बरोबर. ती फाल्यां दुसरी एक पक्षाची सत्ता आयली ती काय टक्कर दिवपाक जाय. पूण दुसरी पक्षाची टक्कर दिवपाक बरें म्हणल्यार कम्फर्ट आसता. कित्याक आनी खंयची तर पॉलिटिकल पार्टी जर सत्तेचेर आयली न्ही, तुवें जर तर तांकां क्रिटिसायज केलें जाल्यार तांचे कडेन तुवें जर एक डिसेंट एक्सप्रेस केलो, ते तुका व्हरून सामके तोंकार व्हरून एंटी नॅशनल म्हूण तेकयनात, बरोबर. बरोबर. देशद्रोही म्हणनात. ना, बरोबर. बीजेपीन एक नवें वातावरणच तयार केला. विरोधान विरोधान उलयलें जाल्यार तूं यू आर एंटी इंडिया, तूं भारताचें नांव पेड्ड्या करता जगभर. म्हणटकर एनीथिंग यू टॉक एंटी बीजेपी इज एंटी इंडिया, एंटी मोदी इज एंटी इंडिया, आनी मोदीक एक देव करून उडयला. बरोबर. आनी दुसऱ्यान सायड म्हळ्यार कोण बसना. ना हें इतलें जालां तुमकां सांगता हांव. एक शिक्षक म्हणून म्हाका ताची खूब चिंता जाता, त्रासय जाता. व्यक्तिपुजा ही सामकी ते जाले त्रास जाता. म्हणजे केन्ना हांव सोशल मिडियाचेर पळयता, हांव केन्ना कॉमेंट मारता आनी म्हगेलेच भुरगे म्हळ्यार तांकां विद्यार्थी तांकां पयलीं शिकयल्यात कॉलेजी बी, ते म्हजेर कॉमेंट मारतात. म्हजेर कॉमेंट विशयाचेर मारलो म्हणून काय जायना, कोण पर्सनल कॉमेंट मारतात, व्यक्तिगत कॉमेंट मारतात. ही सगळी शक्ती तांकां खंयच्यान आयली? ही शक्ती आयली बिकॉज हे पळय बीजेपी आसा जे मनशाक पळय तयार पळय करता अशें करून तांचे सामके वेन्सच कट करून उडयल्यात. विचार करपाची तांची पळय क्षमताच ती कट करून उडयल्या. तुम्ही विचार करप ना, आमी सांगता जालें, आमी आमची आयटी सेल तुमकां धाडटले तर धाडपाचें. सो विशयाचें उलयनासतना हांवें कितें कॉमेंट मारले जाल्यार थोडे भुरगे हांव पळयता म्हणटात ताणें उराक घेतलो जातलो अशें म्हणटात. म्हणजे हांव तांकां हांसता मागीर, हांव तांकां म्हणटा तूं अपुर्बायेचो भुरगो म्हणून. कित्याक तांचे कडेन कोण वाद घालतलो. पूण हे लेवलाचेर भुरग्यां मदीं ते रक्ता भितर ताणें पावयलां. आनी थोडे भुरगे अशी कॉमेंट मारतात की वो फ्रस्ट्रेट जालो दिसता. म्हणजे तांकां समजायतालो कोण, बिकॉज हांव एक डिसेंट करता, हांव एक वेगळें मत मागता आनी हांव तांकां दिसता हांव तांचे देवा विशीं उलयता म्हणून. ते म्हणटात देव न्ही. सो हे सगळे अशी परिस्थिती कडेन हाडल्या. पूण हे अशेंच उरतलें, द आन्सर इज नो. द आन्सर इज नो. सो पॉलिटिकल ओपोजिशनय फुडें येतलें आनी फुडें येताय बी. मे बी गती आनी वाडपाक जाय. ती गती केन्ना वाडटली? जेन्ना तांकां लोकांचो साथ मेळटा तेन्ना. आनी लोकय मागीर भिडटले, तो साथ येतलो,
तो बदल घडटलोच. हय. म्हाका तोच प्रश्न तुमकां विचारपाचो आशिल्लो की तुमी आतां कॉक्रोचीस म्हणले. हय. जगातल्यो ज्यो क्रांती जाल्या हय, आता सिव्हिल वॉर्स हय. हे दडपशाहीतल्यानच जाल्या हय. आणि ते लोकांनी केल्या. हय. ते राजकीय उठाव नाशिल्ले, ते सगळे सामाजीक चडशे उठाव आणि मागीर तातूंतल्यान पॉलिटिकल जे कितें चेंजीस किंवा ट्रान्सफॉर्मेशन जालां ते उपरांत जालां. सध्या देशांत हे जे कॉक्रोचाचे आंदोलनां सुरू जाल्या ती एकाच जाग्यार ना. दिल्ली आसा, ती भोपाळाक आसा, ती रांची आसा, ती आनी खंय आसा, गोंयांत आसा, सगळे कडेन ती सुरू जाल्या. सर तुमकां अशें कितें दिसता की होप काय म्हणून ह्या देशाचो? कारण इंटेलेक्च्युअलाचेर जो देश पयलीं असो वतालो फुडें, जो इंटेलेक्च्युअल लेवलाचेर सगळे ठरताले, कॉन्स्टिट्यूशन हे ताचे बेज आशिल्ली. आयज खंय तरी लोकांक रस्त्यार येवन अशे भुरग्यांक रस्त्यार येवन सत्तेक खंय तरी बावगची पडटा किंवा सत्तेक आपले जे म्हणणे आसा ते मान्य करून घेवचे पडटा. तातूंतल्यान खंय तरी पॉलिटिकल बदल हे अपेक्षीत आसा काय कितें जे शक्य आसा See, I am a optimist. सो बदल हो घडटलोच हे हांव तुमकां सांगता. हय. आतां आमकां पळय हे सिट्युएशन पळयत जाल्यार आमी निराश जातात हय बरोबर. आनी आमी निराश जावन आमी आमच्या शेलाक वचून बसता पडते. शेलाचे भायर सरपाक जाय. बदल घडटलोच. आनी हांगा मिडियाचो रोल खूब व्हड आसा. मिडिया जे तरेन आतां पळय जे मार्गान पळय वता, आतां ते मार्गान वता कितें तुका सांगपा म्हणल्यार आतां ओपोजिशन गोंय धर, ओपोजिशन म्हणल्यार कितें द काँग्रेस आनी अदर पार्टीज, आरजी धर, बरोबर. गोवा फॉरवर्ड धर, आप धर, हे ओपोजिशन न्ही गोंया भितर आनी बीजेपी इज द रुलींग. सो हे तर अशें जर पळयलें तर अशें दिसता की तुजो प्रश्न कितें आशिल्लो? मुळात हे सप्रेशनांतल्यानच कितें तरी आतां कितें तरी राजकीय बदल किंवा जे सध्या निराशेचे जे तुमी म्हणटा वातावरण ते बदलपाची कितें चान्सीस आसा की शक्यता आसा काय की ट्रान्सफॉर्मेशन शक्य आसा काय? बदल पॉलिटिकली तुम्ही म्हणटा तशें ते इतले तांच्यांनी एक आपले हे केला की एक आयडियोलॉजीच हे जीवनाचोच एक भाग करून दवरला. म्हणजे ती जे सांगता ती आयडियोलॉजी कळ्ळें न्ही. सो तातूंतल्यान आतां जो उठाव जाता की भुरगे जे रस्त्यार येतात, भुरगे ज्यो मागण्यो करतात, भुरगे जे हे पळय जालां तें एक कॉन्फिडन्स वाडपाक बऱ्या पडला. हां, हां. आतां हांव उलयतां ते मिडिया विशयी. भुरग्याचे. मिडिया खूब व्हडलो रोल आसा तो. कित्याक मिडिया म्हणटा ती फक्त आतां ओपोजिशना फाटल्यान लागल्या चडशी. बरोबर. ओपोजिशन म्हणल्यार काँग्रेस धरया. बरोबर. इट इज मरे कम्फर्टेबल टू क्रिटिसाइज द काँग्रेस. काँग्रेस. इट इज व्हेरी इझी टू डम्प द काँग्रेस इन ए डस्टबीन. बरोबर. पूण रुलींग पार्टी घेया मरे. बरोबर. रुलींग पार्टी इतली चल्ला तें मिडिया फक्त गोंया भितर न्ही देशभर रावता. कितें कोणी एक आरटीआय घाली आनी मिडिया मुखार जर गेलो ते मिडिया एक थोडी मिडिया भितर ते परत फ्लॅश करता. बरोबर. नाजाल्यार खंयच्या पॉलिटिकल पार्टीन कितें सरकारा डिसेंड करपाक जाय नाल्यार कोत्र सांगपाक जाय तर मिडिया मागीर मातशी बारीकशे खुशी भितर फ्लॅश करता. तेय सगळी मिडिया करना. बरोबर. पूण मिडिया स्वता जावन हय. दे आर नॉट टेकिंग ऑन द गव्हर्नमेंट. आतां हांवें एक कडेन पळयलें एक डिजिटल मिडिया की आयडीसीक लूट चल्ली म्हणून. हय. लूट म्हळ्यार इतली लूट की एक लोगो करपाक 25 लाख मोडल्या. लोगो. ओके. ओके. एक वेबसायट करपाक नवी खंय 19 crores मोडल्यात. आनी एक दिसा इव्हेंट करपाक इन्व्हेस्ट गोवा म्हणून 3 कोटी मोडल्यात. पूण हे मिडिया भितर प्रकरपणान आयलेंच ना. खंयची एक डिजिटल मिडियान हाडलें तें. बरोबर. फायन. मेन मिडिया हाडली ना ह्या. सो लूट ही सगळी कडेन चल्ल्या. फाटीं हांवें कितें आयकल्लें ती योगा डे म्हूण केलो ती लूट चल्ल्या. सो हो सरकार म्हणटा तो प्रत्येक क्षेत्रा भितर लूट चल्ल्या. पूण ते मिडियाचेर येना. जे जमनीचो प्रश्न आसा 39A आनी तो प्रकरपण मिडिया मांडना. ओपोजिशन जेन्ना आवाज काडटा तेन्ना मांडटा आनी मागीर ओपोजिशनाक विचारता तुमी ओगी कित्याक काय म्हणून. तोय स्टेटमेंटांतल्या हातूंतल्यान येता. ओपोजिशन मागीर विचारता तुमी ओगी कित्याक काय म्हणून. आमी चूप रावताले तुमी ओगी कित्याक. बरोबर. सो तो आसा लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम आसा. डेथ्स ऑन द रोड्स पळय तूं गोंया भितर कितें जाता तें. आनी सरकाराचे विंडो ड्रेसिंग बेस्ट चल्ला. आनी मिडिया म्हणटा ती एक सरकाराचोच भाग जाला. सरकाराचे जनेल चड फुलांनी फुलोवपाक आसा. सो हो बदल जावपाक जाय न्ही. फक्त पॉलिटिकल ओपोजिशनाकच दोश दिवन जायना.
तांकां दोश दिवपाचो फक्त तांकां दोश दिवपाक जाय. सो मिडियाचो जो रोल आसा किंवा मिडियाचे जे कर्तव्य आसा ताच्या पासून मिडिया पयस पावला. सर हो एक तुमकां तयार केल्लो मॉडेल दिसता काय मिडियान स्वताचीच एक भुमिका तयार केल्या की आतां आमी जाले ते जाले आमी आतां घरान एंटी एस्टॅब्लिशमेंट आमचो एक जो रोल आशिल्लो की आमी खंयी वचूं सरकार कोणाचें येवं आमी एक एक तटस्थ भुमिका म्हणा किंवा थोडीशी अपोजिशनाच्या बाजून झुकपी भूमिका ती आम्ही घेतले जी आता मिडिया घेना. कदाचित तातूंत फायद्या तोट्याचोय विषय असू शकता. पयर एका राष्ट्रीय पत्रकार बादल म्हणून मोठे पत्रकार आसा तांणी म्हणलें की आपूण 5 वर्सां पयलीं एक बूक बरयल्लो तातूंत आपूण स्पश्टपणान क्लियर म्हणलां की ह्या फुडें पत्रकारांक लोक रस्त्यार मारतले म्हूण. आनी तो म्हणटा पयर जें जालें जंतर ना मंतर जावपाक शकता. तें सुरू जालां. ना ना जे रुलिंगाच तर मस्ती तर इतली तर वाडली कित्याक जंतर मंतर जालें तेन्ना पुलीस पसून पुलीस कशी वागली ना हय. एज प्रोटेक्टर्स वागले ना गुंड कशे वागले. हय. आणि पुलिसान ऑल्सो गुंडांक लायसन्स दिले हय. तुम्ही विदाउट युनिफॉर्म या आनी मारा म्हणून. आणि हेल्मेट घालान मारा म्हणून. सो मागीर एक स्टेज येवपाक शकता जे लोक एकठांय जावन कोण मेळटा कसले मनशाक बडयता येवपाक शकता. आणि तेन्ना आमी कितें म्हणटले तेन्ना म्हणटले की वॉर एगेन्स्ट इंडिया इंडिया आणि मागीर एमर्जन्सी घालया. हय, बरोबर. हे सिच्युएशन हे एंटिसिपेट असू शकता जावपाक शकता. सो हे जालें नॅशनल लेवलाचेर. ना डेमोक्रेटीक मार्गान जर बदल तर जायना मागीर तो जातलो. हय, बरोबर. डेमोक्रेटीक लोकशाही मार्गान जावप ही बरी गोष्ट. पूण तशी वाट दिवची पडटली न्ही ते बदल जावपाक सुद्दां सत्ताधाऱ्यांनी तशी वाट दिवचे पडटले. सत्ताधारी मॅच्युअर आसचे पडटले. तर हो जालो नॅशनल विशय. लोकल भाजो जर गोंयचो विचार आमी केलो जाल्यार एक 10-15-20 वर्सां पयलींचे गोंय आनी आतांचे गोंय हातूंत एक मोठो डिफरन्स आमकां पळोवपाक मेळटा. तो बेजिकली लोकांच्या वर्तनाचेर, राजकारण्याच्या वर्तनाचेर, सत्तेच्या वर्तनाचेर, प्रशासकीय वर्तनाचेर सगळेच बदल इतले मोठ्या प्रमाणात जाले आनी ताचो डायरेक्ट फटको सर्वसामान्य मनशांक आतां बसपाक लागला. लोकांक रस्त्यार देंवल्या शिवाय न्याय मेळना. प्रत्येक डिपार्टमेंटान करप्शन एका हाच्या भायर प्रमाणाच्या भायर मर्यादेच्या भायर सध्या सुरू आसा. आनी सिच्युएशन दिसान दीस लोकांचे जे पोप्स आसा ते काबार करूनच सिच्युएशन फुडें वचपाक लागला. सो तुमी ह्या गजाली कडेन सी बीजेपी सरकारा विशयी डिससॅटिस्फॅक्शन खतखत्ता हातूंत दुबाव ना. आणि हे सगळ्यांक खबर आसा. आणि हे बीजेपीचे लोकांक बीजेपीचे अंधभक्तांक आणि बीजेपीचे सिंपथायझरांकय खबर आसा. आणि पूण फायनली ही चेंज आतां आमी 2027 घडपाक जाय. प्रश्न चिन्ह आसा ही घडटली काय ना. लोकांक जाय जाल्यार ही घडटली. बरोबर बरोबर. ओपोजिशनान पर्याय दिवपाक जाय. ओपोजिशनान कॉन्फिडन्स दिवपाक जाय की आमी अल्टरनेटिव्ह दिवपाक स्टेबल अल्टरनेटिव्ह दिवपाक अल्टरनेटिव्ह न्ही सज्ज आसात तर हो बदल घडटलो. स्थिर असो तो बदल घडटलो अशें दिसता तुमकां. दिसता म्हणल्यार सद्याक जी तयारी जावपाक जाय ओपोजिशनाची तितली तयारी जाली ना. सर म्हाका ह्याच हाजेर विचारपाक जाय की आतां सध्या आमी डायरेक्ट उलोवया की काँग्रेस ही आपले परीन थोडेशे अपोजिशन हांगा वाडपाक लागला. जे काँग्रेसची जी बेज आसा ती थोडीशी आतां ब्रॉड जाता आसतना दिसता. आनी काँग्रेस एकठांय रावन आतां खंय तरी एक अपोज करता अशी एक सिच्युएशन राज्यान सध्या आतां तयार जाला. खंय तरी एक फाटीं एक प्रयत्न जाल्लो की युनायटेड अपोजिशन सगळ्यांनी एकठांय येवप आनी गव्हर्मेंटाक अपोज करप. मदीं मदीं ताका हर्डल्स कितें नाल्यार कितें येता. त्या पयलीं मनोज परब एक्टीव आशिल्लो. विजय सरदेसाय मनोज परब काँग्रेस अशें ट्रायंगल दिसतालो अपोज करपाक एकठांय आयला गव्हर्मेंटाक. तोय ब्रेक जालो. रेव्होल्युशनरी गव्हर्नन्सूच ब्रेक जालो. आतां विजय सरदेसायचो जो गोवा फॉरवर्ड पार्टी आनी काँग्रेस हांच्या भितरय खंय तरी एक हे सुरू आसता मदीं मदीं. आनी आतां निकतोच ताणें हें केलां की आपल्या मिटिंगेकच जातो ना मदींच्या जे आतां असेंब्लीच्या पार्श्वभूमीचेर जी मिटींग आपयल्या ती जातली ना. एकठांय जर वतले जाल्यार
कितें जाय सो दोन्ही पार्ट्यांनी कितें दाखोवपाक जाय? सी हांव दोन विशय जे उलयता आतां ह्या प्रश्नाचेर. एक, काँग्रेसी भितर एकी ना हं. हो एक मिडिया भितर गाजत आसता. हय. सगळे मिडिया, सोशल मिडिया, हं. प्रिंट मिडिया, सारको इलेक्ट्रॉनिक आसा काय क्रिएट केल्लो ना, हे आसता? काँग्रेसी भितर हय. जशी आमी डिसिप्लीन आसपा जाय हय. म्हणटा तें केन्नाय नाशिल्लें. बरोबर. ते- गोंयाक म्हणना हांव, देशभर. बरोबर. कित्याक काँग्रेस म्हणल्यार अशें हं. की तुका इतलें स्वातंत्र्य आसा, जाय तें उलोवपाक, जाय तें करपाक. हं. आनी जें डिसिप्लीन तुका एक बीजेपीक दिसता तें काँग्रेसीक दिसना, आनी तें केन्नाय दिसपाकय ना. हं. एक. बरोबर. दुसरें, बीजेपीकय एकी आसा अशी न्ही, हं. पूण आमची मिडिया पळय आसा हय. ती एम्प्लिफाय करना. करना. आतां गोंय धर, हय. मांद्रे हं. एकी आसा, हं. पेडणे बीजेपीक एकी आसा, ना. कलंगूट हं. एकी आसा, हं. शिवोले एकी आसा, कुडचड्यां. कुडचड्या, हं. सावड्डे सावड्ड्यां. ना. 7 जाले, हय. 7 जाले, हय. पणजे हय. एकी आसा, हय. म्हापशां. ताळेगांव, हं. म्हापशां, हं. खंय तें सातांद्रे, तुम्ही नाव घेया ते. तो 7 जाले. हय. पूण मिडिया ही एम्प्लिफाय करना. ना. मिडियान ते दिसा. बीजेपी कितें म्हणटाली, हय. काँग्रेसी भितर पळय हो अध्यक्ष जालो, तो पयली अध्यक्ष एकी ना, आनी कोण कितें जालें, आनी कोणा 2 जाणां काडल्या, हेच एम्प्लिफाय करता. सो दॅट इज तशें. पूण कितें आसा, बीजेपी कडेन सत्ता आसा, हय. सो ते चूक करपाक शकता. तो narrative काँग्रेस create हय, करता. काँग्रेसी कडेन सत्ता ना, हं. सो ती हे डिफरन्सीस पळय आसा ते खंय खंय व्हांवपाक शकता. बरोबर. सो हय. बीजेपी आडो घालपाक शकता, हे आडो घालपाक शकना. बरोबर. सो दॅट ही एक भाग जालो. हं. दुसरो भाग इज तूं म्हणटा तो हं. युनायटेड ऑपोजिशन. हय. बरोबर. हय. युनायटेड ऑपोजिशन म्हणटा तें आसप हे सामकें गरजेचें. हं. बिकॉज ते इट इज ए पार्ट ऑफ परसेप्शन मॅनेजमेंट. हं. इलेक्शन्स म्हणटा ती परसेप्शनाचेर ती फुलतात. हय. बरोबर. आनी ती दिशी पळय घेतात फायनली वेंचणूक, ती परसेप्शनाचेर घेता. हं. सो एकी आसप इज क्रिएटिंग गुड परसेप्शन्स हं. फॉर एन अल्टरनेटिव्ह गव्हर्नमेंट. हं. हं. आतां गोवा फॉरवर्ड गोवा फॉरवर्डान म्हाका सांगलां हालींच की ते सोलो वतले. हं. आनीक तांचे जनरल सेक्रेटरीन सांगलां की सोलो अशें म्हणना ताणें हं. की आमी टॉक्स पळय आसा ते एडजर्न केल्या, ते पोस्टपोन केल्या, हय. ते ऑन होल्ड दवरल्या. हं. पूण फायनली अध्यक्ष सांगते, जनरल सेक्रेटरीन एक सांगला, ते अध्यक्ष सांगते फायनल न्ही, बरोबर. सोलो वतले. बरोबर. तूं म्हाका तर विचारलें, हं. आय फील ए लार्जर गेम इन दीस. हं. ही गेम फकत सोलो वचपाची न्ही, हं. देयर इज अ लार्जर गेम इन अशें दीस. दिसता तुमकां? हां. 100% लार्जर गेम इन दीस. हं. आनीक कितें आसा, I would have been happy हं. for the change to take place. हं. एकी जाल्लें जाल्यार, हं. एलायन्स जाल्लें, there is no doubt about it. पूण जेन्ना गोवा फॉरवर्ड स्वताक पॉस्चरिंग करता, हय. तांचें पॉस्चरिंग अशें आसता, तांचो वोट शेअर इज 4%. पूण पॉस्चरिंग इज आमची पार्टी बीजेपीची नंतर, हय. अशें हय. ताजे नंतर बाकीची पार्टी, एक भास. आनी लास्ट इज द काँग्रेस, नॉट इवन ए कॉक्रोच. अशी पोझिशन. हं. कॉक्रोचा म्हणून मत पडटली, काँग्रेसी पडपाना. हं. अशी म्हणजे हे वातावरण करून ते एलायन्स जावपाक जाय. हं. अशें करून ते एलायन्स जावपाक शकना. हं. आमी अदर वे विचार करूया. समजा काँग्रेसीन ही भूमिका घेतली की आमी सोलो वतले, जाल्यार कितें? ना, म्हाका दिसता काँग्रेसीन सोलो वचप न्ही. काँग्रेस इज ए रिस्पॉन्सिबल पार्टी. हं. आनी काँग्रेस कॅन टेक क्रिटिसिजम, टेक डिसेंट, हं. आनी काँग्रेस कॅन डायजेस्ट इट. बरोबर. फक्त डिसेंट घेवपाक शकना म्हणटा बीजेपी. हं. ते हांव सांगता, हय. नाल्यार वी वील आमी वी वील सी वॉट वी कॅन. आमी डिक्टेट करतले. हय. हं. पूण काँग्रेस शूड हॅव ए लार्जर हार्ट. हं. आनी बट एट द सेम टायम इफ काँग्रेस बिकम्स aggressive than what it is, Hmm. Congress can reach the destination. See, Congress should have an alliance. गोंयची परिस्थिती तुम्हाला उलय म्हणटाली, Congress should have an alliance with revolutionary Goans. हय. तांची पार्टी हं.
तूं म्हणटा 12 बिरेस्तार जाल्यार 13 शुक्रार जाल्यार फायन, हं. पूण तांचो नॅशनल प्रेसिडेंट आसा हय. आनी तांचो वोट शेअर आसा हं. एक बरोबर 10 ते 11% आसा. बरोबर तो मातसो हल्लो जातलो. हं. सो तांकां बरोबर घेवपाचें. हं. आपाक बरोबर घेवपाक शकतले पळोवपाचें. हं. बरं. आय डावट त्या नॅशनल लेवलाचेर तांची भुमिका चडशी वेगळी आसा. डावट ते हय. घेवपाक शकता जाल्यार. हं. पूण आपाक जर तर एक पावरा भितर येन तर दिसता. हं. 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 आप हे पळय आज सध्या पावरा कोण वचपाक शकता? बरोबर दोग जाण. हं. एक बीजेपी हं. अँड वॉट एव्हर एलायन्स दे डू. हं. दुसरे काँग्रेस हं. अँड वॉट एव्हर एलायन्स दे डू. हं. तिसरी शक्ती आनी ना हं. अल्टरनेटिव्ह सारका स्टेबल अल्टरनेटिव्ह दिवपाक शकना. हं. बरोबर आता थोड्यांक दिसता हं. एक तिसरी शक्ती येतली म्हण. आनी तिसरीची व्यक्ती म्हणजे कितें? हं. सी एक बरें एक शब्द सांगता तुका हांव. हं. क्लॅप्टोमॅनियाक म्हणून. हं. क्लॅप्टोमॅनियाक म्हणल्यार जो पॅथॉलॉजिकल स्टिलिंग. हं. एक दुयेंस त्या मनशाक. ओके ताका मरे कितें पळयतकीर एक वस्त चोरीन दिसता. हं. क्लॅप्टोमॅनियाक म्हणटा. हं. तशें आमच्या गोंयच्या पॉलिटिक्सान हं. क्लॅप्टो डिफॅक्टर आसा. मग तांच्यान रावपाक जायना सत्ते शिवाय. ते खंयच्या पार्टीक कंटेस्ट करून येवनी ते सत्तेतर पावनात तर ते डिफॅक्ट करतलेच. हं. म्हणटा तिसरी शक्ती म्हणल्यार खंयची? हं. तिसरी शक्ती म्हणल्यार हं. हे डिफॅक्टेड जे पळय डिफॅक्शन पळय केलां हं. हं. आनीक जे पोटेन्शियल पळय डिफॅक्टर्स म्हणजे क्लॅप्टो डिफॅक्टर्स पळय आसा हं. ते सगळे एकठांय जावन हं. थोडे तांचे मिक्सिंग जावन हं. थोडे म्हणल्यार सालसेतीचे, हं. थोडे तिसवाडीचे, हं. थोडे तुगे नॉर्थ गोवा सामके एक्स्ट्रीम वाळपयचे, हं. थोडे तुगेले म्हापशां, शिवोले, हं. हं. कलंगूटचे हं. 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 अशी एकठांय जावन एक मिसरण जावन हं. एक आनीक मागीर जे कोणाक पळय काँग्रेस म्हणटा आमी बाकी डिफेक्टराक तिकेट दिवपाना सगळे एकठांय जावन कळ्ळें तुका. हं. आनीक एक एक लिडरशीप येवन हं. गोवा काँग्रेस पार्टी कॅन बी एक लिडरशीप येवन अशें कॅन बी. हं. पूण दॅट इज व्हेरी नॉट ए पॉसिबिलिटी. I will not say that is not even a rare possibility, but effort may be going on that side. So finally, हाजेर तोडगो कितें? तोडगो लोकांक काडपाच न्ही. सर लोकांक कळपा जाय दोन अल्टरनेटिव्ह आसात. तुमी एक खंयचो चूज करा. नो प्रॉब्लेम. सध्याचे जर वातावरण पळयलें गोंयांत जर आमी फक्त मॅरिटाचेर गेले आनी लोकांचे जर भावनाचो जर आमी थोडोसो मागोवा किंवा तेचे समजून घेवपाचो यत्न केलो जाल्यार बहुतेक 10तले 8 गोंयकार हे बेजारले. Yes, that's correct. there are various issues which affecting them their daily life आणि ते तयार आसा की ह्या सरकाराच्या विरोधात वचपाक. आता जेन्ना ती तयारी आसा ती पॉलिटिकली समजा जर सारकी सिस्टमॅटीक जर वता जाल्यारच ते खंय तरी तातूंतल्यान एक हे येवपाक शकता. पण सध्याचे वातावरण हे तशें वचूंक शकता काय म्हणून म्हणजे हांव खंयच्या अर्थान विचारता. समजा फाल्यां इलेक्शन जालें आनी हे सगळे इश्यूज जर आतां फुडले आनी 5-6 म्हयने उरले आनी हे सध्या आंदोलनाचे दीस आसा. ऑलरेडी आंदोलनाची घोशणाय जाल्या. ही आंदोलनां समजा जशी जी आतां कॉक्रोचाचें आंदोलन जालें बाराबंकी सीट पडलो तो तांचो स्ट्रॉंग होल्ड आशिल्लो. अशें कितें शक्य आसा काय म्हणटा? जेन्ना ऑपोजिशन पार्टी पळय आसा आनी आमी अल्टरनेटिव्ह सरकार दिवपाक जर काम तर करतात तांणी तांचे कॅन्डिडेट्स विनेबल पळोवपाक जाय. कॅन्डिडेट्स जे पळय रावतले विनेबल पळोवपाक जाय. आमी खूब फावटी कितें म्हणटा न्हू सगळी निवळ करपाक जाय म्हणून. म्हणजे बीजेपीन कितें केल्यार जाता. ओपोजिशनान प्युअर आसपाक जाय. प्युअर आसता जाल्यार तांणी एक एनजीओ जावप. पॉलिटिकल पार्टींनी थोडी इम्प्युरिटी आसतलीच ती सोंसची पडटली. बिकॉज फायनल ऑब्जेक्टिव्ह कितें अल्टरनेटिव्ह सरकार दिवपाचो. बरोबर. सी आमची आयडियोलॉजी कितें आसत. आयडियोलॉजी म्हणल्यार आतां आमी म्हणटा कितें की बीजेपी आयडियोलॉजी लागून गोंया भितर शेजारा भितर दुस्मानकाय वाडल्या. हे केन्ना गोंयान आशिल्लें. सो हांव शेजारा कडेन पळयतना बी सस्पिशन पळयता कित्याक हो बीजेपीचो न्ही. अरे असली हो विचार येनाशिल्लो आमकां भुरगेपणा सावन केन्ना येनाशिल्लो. आमी
सगळीच या हम्म. सो शेजारी पण पसून नष्ट केला बीजेपीन. बरोबर इट्स नॉट ओनली करप्शन, बरोबर शेजारी पण पसून नष्ट केला नष्ट नाव पण नसतं. यस 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 हम्म. पूण या सो हे मुखार जर वतले न्ही हम्म. तर विनेबल कॅन्डिडेट्स जाय. विनेबल म्हणल्यार तातूंत भितर थोडी प्युरिटी एखादी आसत. हम्म. कित्याक तुजी आयडियोलॉजी जर हांव तर फुडें व्हरतलो हम्म. म्हणल्यार हम्म. म्हाका जर तर 39A स्क्रॅप करपाक जाय, हम्म. म्हाका गोंया भितर एक सोशल हार्मनी म्हणटा ती रिएस्टाब्लिश करपाक जाय, जाचेर आमचो आघात जाता, अटॅक जाता, रिएस्टाब्लिश करपाक जाय. ती फक्त ओपोजिशनान रावन जायना, म्हणजे आता सत्ता येवपाक जाय. बरोबर. सो सत्ता येवपाक थोड्यो तडजोडी करच्यो पडटल्योच. जे आमी पळय प्युअर पळय उलयता तांकांय समजुपाक जाय की थोड्यो तडजोडी करच्यो पडटल्यो. सत्ता येतली जाल्यार सत्ता आयल्यारच मागीर बाकी चेंज करपाक मेळटा. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे जे कॅन्डिडेट्स आसा आणि जे विनेबल किंवा जे जिखूंक शकता असे कॅन्डिडेट सध्या आयदर ते आमदार आसा, पण काही जाणांनी डिफेक्शनां केल्या. ना हांव डिफेक्टराक म्हणना. डिफेक्टराक घेना आसतना पसून डिफेक्टराक घेना वॉज ए पॉलिसी ऑफ द काँग्रेस. ओके. दे शुड स्टिक टू दॅट पॉलिसी. स्टिक टू दॅट पॉलिसी टोटली. ओके. बिकॉज ती एक मेसेज पावपाक पॉसिबल आसा सर. ती एक मेसेज पावपाक जाय. पॉसिबल आसा. पॉसिबल आसा डिफेक्टराक घेवपाक जाय म्हणना. आनी कॅन्डिडेट आमकां दिसना कित्याक आमकां दिसनात बिकॉज ते कॅन्डिडेट वचून मुखार आयले ना. हय. आसा. म्हणून हय. मुखार ते आयले. पडना म्हणून. आनी मरे एक सांग तुका हांव आतां उलयता तो म्हणून आमी खूब फाटी म्हणटात पळय कॅन्डिडेट पयलीं डिक्लेअर करपाक जाय, खूब पयलीं. सगळे कडेन मरे प्रॅक्टिकलिटी पळोवपाक जाय. कॅन्डिडेट म्हण आज डिक्लेअर केले न्ही, आज जाल्यार सप्टेंबराक डिक्लेअर केले न्ही, लोक मरे कॅन्डिडेटा ते घरा कडेन सप्टेंबरा सकून वचपाक लागतले. लोकांक मरे पॉलिटिशियन निवळ आसपाक जाय, पूण तांकां तांचे कडेन घेत रावपाक जाय. कितें जाल्यार कितें तांचें जीवन काबार करून उडयतले लोक. तुम्ही पळयला काही काबार करून उडयतले. सप्टेंबर साकून तूं इलेक्शन रावत मरे मागीर स्टार्ट गणेश चतुर्थी, सार्वजनीक, दिवाळी, नरकासूर, क्रिसमस, आनी मागीर कोण घरा कडेन मेल म्हणून पयशे, कोण सीक आस म्हणून पयशे, हांव घराची एक भिंती काडटा म्हण पयशे, घरा रंग काडपा पयशे. म्हणजे सगळे तूं फ्युचर आमदारकीक बसतलो न्ही म्हणटकीर ही तुगे ड्युटी करपाची. सो लोक एक वेळच्यान म्हणटा आमकां कॅन्डिडेट बरो आसपाक जाय, निवळ आसपाक जाय. दुसरी सायडीक हे सगळे हो जे कॅन्डिडेटाचे घालता. सो लोकांनी पळोवपाक जाय कॅन्डिडेटाकच दोश दिलो म्हणून जायना. सर निमणो एक प्रश्न जो आसा की काँग्रेसीन सध्या खांदेपालट जाला. पयलींचो अध्यक्ष कडेन गेला, नवो अध्यक्ष गिरीश चोडणकर आयला. गिरीश चोडणकराच्या मुखार कितें आव्हानां आसा आनी तांणी कशे तरेन वचपाक जाय? कारण तुमी राजकारण इतले लागच्यान पळयलां, एका पार्टीचे सगळे तुमी इतले लागच्यान पळयलां की शेवटाक तुमचे तत्वाच्या विरोधान जेन्ना गजाली जाल्यो तेन्ना तुमी तेंच्यान कडेकूय सरपाचे एक जो हें आसा दांडो किंवा भाडेदारपण तो तुमी दाखयल्लो. सो आयज गिरीशा मुखार कितें चॅलेंजीस आसा आनी गिरीशान कितें करपाक जर काँग्रेस मेन ऑपोजिशन पार्टी म्हणजे नो देर इज सी वार्ड म्हणटी एकच. लोकां बरें वचप, गो टू द पीपल, दॅट्स ऑल. विथ देअर इश्यूज With their issues, go to the people. Go to the people, and there is no other better way than that. आता कितें हा काँग्रेसी भितर आता जे पळय एक डिफरन्सीस म्हण दाखयतात न्ही, दॅट इज टोटल सायन ऑफ इमॅच्युरिटी. सी PCC प्रेसिडेंट चेंज करपाचो काय चेंज करपाच न्ही, देर कॅन बी अ डिस्कशन ऑन दॅट. एक फावटी चेंज केलो देन यू हॅव टू एक्सेप्ट इट अँड गो विथ दॅट. And the immediate past president should show that I was the past president. बरोबर. कळलं का बेटा? ना जाल्यार I would call it childishness and immaturity. बरोबर. आता सध्या कितें चल्लें, I would say it like that. Not because I want to, I was on the side of Girish Chodankar. बरोबर. But it is a political party that has to go, and you are working for the political party. You are not working for one individual. So Girish has to go to the people, and of course Girish
गिरीशा कडेन ती हेय आसा म्हळ्यार ताका ती भूकय आसा खूप असं लोकां म्हऱ्या वचपाची ह्युमिलिटी असा भूक म्हऱ्या वचपाची हे आसा आनीक गिव अस एज आय से विनेबल कॅन्डिडेट्स गिव अस मीन्स गिव टू द पीपल विनेबल कॅन्डिडेट्स फायनली डिसिजन हे लोक घेतले लोकां जाय ते डिसिजन घेवन ये सी खतखत आसा बीजेपी विशयी तो कन्वर्ट जावपाक शकता पूण तो कन्वर्ट करपा खातीर तुवें तो मार्गा लागप आनी फायनली लोकांनी मागीर डिसायड करप लोक जर डिसायड करना आमी काय करपाक शकता एक प्रश्न म्हाका विचारन सो दिसता हय, विचार. विचार इफ यू परमिट जो यू गो अहेड. 17च्या उपरांत जे राजकारण जाले हय. आणि ज्या राजकारणा कडेन आमी पळयता ज्या राजकारणाक लागून आमी खंय तरी कितें आसो सर आपल्या तत्वा कडेन उगट रावले अशें आमी सदांच म्हणटा सो तुमच्या लायफांत 17च्या उपरांत कसो कितें बदल आयला तुमी ह्या सगळ्या घडामोडी कडेन तेन्नाच्या आतां कशें पळयता म्हणजे थंयच्या तुमी कडेन जे सरले हय आणि पार्टी गव्हर्मेंटांत आसा आनी तुमी बाजूक आसा हे सगळो जो ह्या आशिल्लो 2 वर्सांचो पिरियड ते सगळे पिरियडा कडेन 2 वर्सां चड आशिल्ली तुमी आयज कसो पळयता? सी पळय म्हजो नेचर मरे वेगळो म्हजो तूं म्हाका पर्सनल क्वेश्चन दे बरोबर. म्हजो नेचर वेगळो आय कॅन स्विच ऑन अँड आय कॅन स्विच ऑफ व्हेरी फास्ट सो जर तर हांव एक पार्टीचो अध्यक्ष आय स्विच ऑन अध्यक्ष ओके देन आय परफॉर्म दॅट रोल वन्स आय डिसायड आय एम नॉट आय कॅन स्विच ऑफ अँड देन आय एम क्लोज मॅटर इज ओवर पूण ते मुगे डिसिजन खूब जाण म्हणटात तुवें बरें डिसिजन घेतलें तूं प्रिन्सिपल्ड मनीस म्हजें उत्तर तांकां अशें की हांवें तें डिसिजन घेतलें आनी राजकारण तर पळयलें अशें दिसता की हांव राजकारणाक फिट न्ही कित्याक राजकारण म्हणल्यार शेअरिंग ऑफ पॉवर आनी जेन्ना वेळ येता टू शेअर सम पॉवर त्या टायमार जर तर हांव जर तो जागो सोडून जर धांवता देन आय एम नॉट फिट टू बी इन राजकारण मुगे बेस्ट एग्जाम्पल इज दॅट की जर्सी गाय हाडली आनी जर्सी गाय हांव आतां फीड दीत आसा आनी आतां ती दूध दिवपा पावली दूध दिवपा पावता म्हणटा हांव जर्सी गाय सोडटा आनी वता सो ती अशी गत जावपाक शकता म्हणजे म्हजे विशयी असोय विचार करपाक शकतात लोक थोडे लोक म्हणटले केले बरें प्रिन्सिपल वॉटेवर थोडे लोक असोय विचार करपाक शकतात आनी हांव ते अर्थान विचार करता की आय एम मे नॉट बी सो फिट टू बी इन राजकारण पूण ते वेळार जर तर आमी म्हणल्यार तेन्ना गोवा फॉर्ड आशिल्लो जर तर आमी तर मनोहर पर्रीकरा कडेन त्या वेळार इतली फास्ट जर एलायन्स केलें नाशिल्लें तर गोवा फॉरवर्डाची सनरायज पळय आसा इमेज ती बरी जाताशी म्हळ्यार आनीक इतली फास्ट हांव म्हणना सनसेट जायनाशिल्लो एक्चुअली हांव सनसेट तसल्या अर्थान म्हणना की एकच सीट आसली त्या वेळार 3 सीट आशिल्ली मागीर एकच सीट आसा सनसेट जायनाशिल्लो आतां पसून एलायन्स करनासर रावप ही म्हज्या कोतान ही सनसेटाची वाट ही सनरायजाची वाट न्ही आय विश एवरीबडी ऑल द बेस्ट तशें कांय ना बिकॉज जे डिसिजन पळय घेता तांकां चड बरी खबर आसता राजकारण म्हळ्यार कितें ते राजकारणाचे फळेगांठ आनी एक्सपिरियन्स खेळगडी प्रोस कॉन्स सगळे खेळगडी आमी कोण न्ही ते सांगपाक पूण स्टील आमी जर मातसो वेळ काडिल्लो इतली फास्ट न्ही 2017 तर मे बी थिंग्स कूड हॅव बीन डिफरंट पूण ते पयलींचे उलोवन मिनींग कितें आसता ताका अर्थ नासता ताका अर्थ आसता एक समजून घेवपाचो आमी एक यत्न आशिल्लो सर आमचे कांय प्रश्न आशिल्ले तुमी खूब बरे तरेन त्या प्रश्नाची उत्तरां दिल्या काही विशय अशे उगडून आमकां सांगले गोंयचे उलयले नॅशनलाचे उलयले राजकारण खंयचे दिशेन वता आनी ते कशें आसूंक जाय सर्वसाधारण लोकांची ज्यो कांय इच्छा आकांक्षा आसा ताका सरकारांनी कशें जपोवंक जाय आनी विरोधकांची जबाबदारी किंवा जबाबदार कसो आसपाक जाय हे सगळ्याचे तुमी खूब बरी चापो दिल्यो ते बद्दल आमी मना काळजांतल्यान तुमकां देव बरें करूं म्हाका सर थँक्यू